न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। मावळा दोन्ही राष्ट्रवादीची फूट, स्वबळावर निवडणूक, तिरंगी लढतीचे संकेत। पुणे जिल्ह्यात आंबेगावनंतर आता मावळ तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असं स्पष्ट झालेलं आहे। अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विश्वासात न घेतल्यामुळे आघाडी होऊ शकली नाही असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी केला आहे। या संदर्भात बोलताना पडवळ यांनी म्हटलेलं आहे की आम्ही सुरुवातीपासूनच चर्चा करण्यास तयार होतो, मात्र आमदार सुनील शेळके यांनी कोणतीही चर्चा किंवा संवाद साधला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होऊ शकली नाही। ते पुढे म्हणाले, आता आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार असून आमचा थेट सामना अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपशी असेल। मावळ तालुक्यातील या घडामोडींमुळे आगामी निवडणुकीत तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याने तालुक्याचे राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असून पुढील काळात प्रचार आणखीन आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत। काय इथं आपली शरद पवार राष्ट्रवादीची भूमिका आहे? अजित पवारांच्या सोबत आपण जाणार आहोत की स्वतंत्र लढण्याचं? आम्ही या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवत आहोत आणि त्याच्याबरोबर आघाडी करून निवडणूक लढवत आहोत। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, उबाटा शिवसेना, काँग्रेस आहे, वंचित आणि मनसे या सर्वांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार या निवडणुकीला सामोरं जात आहे। तालुक्यामधून सर्वच पक्षांनी फॉर्म भरलेले आहेत। आम्ही त्याच्यामध्ये काही ठिकाणी एक एक दोन दोन फॉर्म भरलेले आहेत। आम्ही सर्वांनी जवळजवळ जागा वाटप पण झालेले आहेत, परंतु ज्याचा जिथं सक्षम उमेदवार असेल त्या ठिकाणी ती उमेदवारी देण्याचं आमचं सर्व आघाडीचं ठरलेलं आहे। त्याच्यामुळं अजितदादा पवार गटाबरोबर आम्ही या संदर्भात पहिले अगोदर आमची चर्चा झाली होती, त्यांच्याशी फोनवर बोललो होतो मी अध्यक्षांशी, पण त्यांनी त्या आमच्या प्रस्तावाला त्यांनी दुजोरा दिला नाही किंवा आम्हाला ते मान्य केलं नाही। आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं त्यावेळेस की आम्हाला एक काही जागा द्या तुम्ही, तर ते म्हणले आमच्याकडेच अनेक उमेदवार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला फक्त आमच्या मागे उभे राहा। पण ते शक्य नाही आहे, कारण कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांना कुठंतरी चांगल्या पद्धतीने ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर न्याय मिळावा, त्यासाठी आम्ही आघाडी करून या ठिकाणी सर्व 5 पक्ष एकत्र येऊन ही निवडणुकीला सामोरं जात आहोत। घड्याळाच्या चिन्हावर लढण्याची पण आपली तयारी होती, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ते जर वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं असतं तर तशा पद्धतीत झालं असतं, परंतु आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मग ते म्हणले जर तुम्हाला विचारतच नाही तर तुम्ही तुतारी घ्या, आणि तशा पद्धतीच्या आम्ही तुतारीच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि एबी फॉर्म सर्व आलेले आहेत। ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे का, जसं म्हणजे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बघा? नाही, मैत्रीपूर्ण लढत नाही, ही लढत आमची आहे ना आघाडी म्हणून, आघाडी विरुद्ध भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्या विरुद्ध ही खरी लढाई असणार आहे। आपण बघतो की राज्यात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आत्ताच होऊन गेल्या आहेत आणि यातच आपण जर बघितलं तर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका योग घातलेल्या आहेत आणि यातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 2 गट तयार झालेत आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार व अजित पवार हे दोन्हीही एकत्र लढले होते। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती तर काही ठिकाणी ते एकत्र लढले होते। यातच आता मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी आम्हाला विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य लढणार आहोत, राष्ट्रवादी सोबत जाणार नाहीत असं देखील त्यांनी म्हटलं आहे। कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे जिल्हा परिषद निवडणुकीला जे आहे ते वेगवेगळे लढणार आहेत आणि यातच आपण बघितलं तर दत्तात्रय पडवळ यांनी आम्ही महाविकास आघाडी तयार करून त्यामध्ये लढवणार आहेत। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाने विश्वासात न घेतल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचं तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ यांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र 18 साठी देवा बालके, मावळ। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।